हॅलो. इंडस्ट्रियल ऑटोमेशनच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण सिलेबसमध्ये असणारा सेकंड चॅप्टर कंप्लीट केला. आज नवीन व्हिडिओमध्ये आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशन सब्जेक्टच्या थर्ड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर थर्ड चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रिक ड्राईव्स अँड स्पेशल मशीन्स पार्ट 1. तर पहिला आपण ह्या PPTमध्ये कोणते कंटेंट्स असणार आहेत ते पाहूयात. द मेन पॉईंट इज इलेक्ट्रिक ड्राईव्स. त्यामध्ये आपण त्याचे बेसिक पॉईंट स्टडी करू. सेकंड पॉईंट इज DC मोटर ड्राईव्ह कंट्रोल. नेक्स्ट इज AC मोटर ड्राईव्ह कंट्रोल. ह्या PPTमध्ये आपण इलेक्ट्रिक ड्राईव्ह, त्याची डेफिनेशन, ब्लॉक डायग्रॅम, वर्किंग, तसेच त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स, त्यानंतर DC मोटर ड्राईव्ह कंट्रोल आणि AC मोटर ड्राईव्ह कंट्रोल यांचा स्टडी करणार आहोत. फर्स्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक ड्राईव्ह. त्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्स. द सिस्टीम विच इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग द मोशन ऑफ ॲन इलेक्ट्रिकल मशीन इज कॉल्ड ॲन इलेक्ट्रिक ड्राईव्ह. An electric drive is a form of machine equipment designed to convert electrical energy into mechanical energy and provides electrical control of the processes. तर इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे काय? जी सिस्टीम इलेक्ट्रिकल मशीनला कंट्रोल करण्यासाठी यूज करतात त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्ह असे म्हणतात. त्याची दुसरी डेफिनेशन आहे इलेक्ट्रिक ड्राईव्ह हे इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. ह्या स्लाईडमध्ये आपण इलेक्ट्रिक ड्राईव्हची ब्लॉक डायग्राम पाहू शकता. त्यामध्ये इम्पॉर्टंट ब्लॉक्स आहेत सोर्स, पॉवर मॉड्युलेटर, मोटर, लोड, कंट्रोल युनिट अँड सेन्सिंग युनिट. आता आपण ह्या ब्लॉक डायग्रामचा स्टडी करूया. वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह. द ब्लॉक डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ह इज शोन इन अबव फिगर. The electrical loads like fans, pumps, trains, etc. consist of electrical motor. The requirement of an electrical load is determined regarding speed and torque. The motor which is suited for the capabilities of the load is chosen for the load drive. म्हणजेच काय तर ब्लॉक डायग्राममध्ये जो लोड पोर्शन कनेक्ट केलेला आहे त्यामध्ये फॅन, पंप्स किंवा ट्रेन्स यांचा यूज केलेला असतो. मोटर कशासाठी यूज केलेली आहे तर लोडला ड्राईव्ह करण्यासाठी यूज केलेली आहे. सेन्सिंग युनिटमध्ये सेन्सर्स थ्रू आउटपुट सेन्स केलं जातं. कंट्रोल युनिटमध्ये इनपुट कमांड देऊन सिस्टीम कंट्रोल केली जाते. दिस इज द वर्किंग ब्लॉक डायग्राम ऑफ द इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिस्टीम. तर नेक्स्ट पार्ट आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्स. द इलेक्ट्रिक ड्राईव्स आर क्लासिफाईड इंटू डिफरंट टाइप्स ॲज अंडर DC इलेक्ट्रिक ड्राईव्ह, AC इलेक्ट्रिक ड्राईव्ह, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह दॅट इज VFD, व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह दॅट इज VSD, ॲडजस्टेबल स्पीड ड्राईव्ह दॅट इज ASD. तर इलेक्ट्रिक ड्राईव्सचे टोटल 5 टाइप्स आहेत. नेक्स्ट स्लाइड आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्स. ॲडव्हान्टेजेस आहेत इट हॅज व्हेरी लार्ज रेंज ऑफ टॉर्क, स्पीड अँड पॉवर. सेकंड, इट्स वर्किंग इज इंडिपेंडंट ऑफ द एन्व्हायरमेंट कंडिशन. इट इज फ्री फ्रॉम पोल्युशन. इट इज ऑपरेट्स इन ऑल quadrants of speed torque planes. It can be easily started and does not require any refilling. It has high efficiency, low maintenance cost, easy and smooth control, facility for remote control. तर मेन ॲडव्हान्टेज आहे की तो कुठल्याही एन्व्हायरमेंटल कंडिशनवर डिपेंड नसतो, त्यामुळे फ्री फ्रॉम पोल्युशन असतो तो. स्पीड जास्त असतो, मेंटेनन्स कॉस्ट लो असतो आणि त्याचं कंट्रोल जे असतं ते इझी असतं
आणि रिमोट थ्रू आपण त्याला कंट्रोल करू शकतो. दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्स. नेक्स्ट स्लाइड आहे डिसएडवांटेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्स. इट हॅज लिमिटेड ॲप्लिकेशन्स. It can cause noise pollution. The initial cost of the system is high. It has poor dynamic response. It has low output power. It may get damaged during the breakdown of conductor or short circuit. तर याचं मेन डिसएडवांटेज आहेत की त्याचे ॲप्लिकेशन्स हे लिमिटेड असतात. त्याने कधी कधी नॉईज पोल्युशन क्रिएट होऊ शकतो. द इनिशियल कॉस्ट, जरी पुढचं सेटअपचा कॉस्ट कमी असेल तरी जी इनिशियल जी कॉस्ट लागणार आहे त्या सिस्टीमसाठी ती हाय असणार आहे. त्यानंतर इट हॅज लो आउटपुट पॉवर आणि तो शॉर्ट सर्किटमुळे ती सिस्टीम डॅमेजसुद्धा होऊ शकते. दिस इज द डिसएडवांटेजेस ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्स. द नेक्स्ट पार्ट इज ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्स. इलेक्ट्रिक ड्राईव्स खूप साऱ्या ॲप्लिकेशन्समध्ये यूज केलेले असतात. दॅट इज ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, लिफ्ट, क्रेन्स, इलेक्ट्रिक कार्स एक्सेट्रा, रोलिंग मिल्स, पेपर मशीन्स, टेक्स्टाईल मिल्स, मशीन टूल्स, फॅन्स, पंप्स, रोबोट्स, वॉशिंग मशीन्स एक्सेट्रा. तर डे लाईफमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक ड्राईव्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण जे ॲप्लिकेशन्स पाहिले ते सगळे बऱ्यापैकी आपण डे लाईफमध्ये यूज करतो. दॅट इज वॉशिंग मशीन, फॅन, मशीन्स असेल कोणतेही, पेपर मशीन्स असतील, लिफ्ट असेल, क्रेन असेल, इलेक्ट्रिक कार असेल, त्या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रिक ड्राईव्हचा यूज होतो. नेक्स्ट पॉईंट इज DC मोटर ड्राईव्ह कंट्रोल. ह्या स्लाईडमध्ये तुम्ही DC मोटर ड्राईव्ह कंट्रोलची ब्लॉक डायग्रॅम पाहू शकता. आता आपण ब्लॉक डायग्रॅमचा स्टडी करूया. वर्किंग. द अबव फिगर shows the block diagram of a microprocessor based DC motor drive. A microprocessor based DC motor drive control system can also be built where a phase control rectifier supplies a DC motor. The armature and field windings of DC motor are supplied from 3-phase AC supply to AC converter. Then it is fed to the armature and field windings. A tacho generator acts as a speed sensor and it produces actual speed analog to digital converter. म्हणजेच काय तर ह्या ब्लॉक डायग्राममध्ये DC मोटार ही लोडला ड्राईव्ह करण्यासाठी यूज केलेली आहे. लोड म्हणून इथे फॅन्स किंवा पंप्स यूज केलेले आहेत. ADC हा ॲनालॉग सिग्नलला डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केला आहे. बेसिक सर्किट इज यूज्ड टू परफॉर्म द लॉजिक सर्किट इज यूज्ड टू परफॉर्म द लॉजिकल ऑपरेशन्स. DAC हा डिजिटल सिग्नलला ॲनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे AC मोटर ड्राईव्ह कंट्रोल. ह्या स्लाईडमध्ये आपण तुम्ही त्याची AC मोटर ड्राईव्ह कंट्रोलची ब्लॉक डायग्राम पाहू शकता. आता आपण त्याचं स्टडी करूयात. वर्किंग. द ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रोप्रोसेसर बेस्ड AC motor drive control is shown in above figure. Main task of electric drive is the motion of control of mechanism. An electric drive is automatic control system with a number of feedbacks where different automatic peripherals such as error driven feedback control, model based electric drives control, logic binary controls methods are used. Depending on particular technical solution and selected control principles, different sensors for measuring currents, voltages, velocity, acceleration, torque, etc. in selective drives are used. Another information like a pressure signal for controlling pumps and compressors, air humidity and temperature signal for controlling fans, etc. are also necessary. ब्लॉक डायग्राममध्ये आपण ADC and DAC कन्व्हर्टर्सचा यूज केलेला आहे जे सिग्नल्स कन्वर्ट करतात. ॲनालॉग टू डिजिटल अँड डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्ट करतात. लॉजिक सर्किट्स यूज टू परफॉर्म लॉजिकल ऑपरेशन्स. AC मोटर ड्राईव्स द लोड. लोड म्हणून फॅन्सचा यूज केलेला असतो.
तर हे आहे वर्किंग ऑफ AC मोटर ड्राईव्ह कंट्रोल. इथे आपला थर्ड चॅप्टरचा फर्स्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे. थँक्यू.